उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी थंड खावंसं वाटतं, तेही झटपट बनणारं आणि हेल्दी पण पाहिजे. तर आजची रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट. फक्त 4 पदार्थ वापरूनच आपण हे कस्टर्ड फ्रूट मिल्कशेक बनवणार आहोत. झटपट बनवून तयार होणार आणि खायला तेवढंच टेस्टी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका जाडबुडाच्या पॅनमध्ये अर्धा लिटर दूध बॉईल करायला ठेवायचं. जाडबुडाचा पॅन घेतल्यामुळे दूध आपलं खाली लागणार नाही आणि आपल्याला सारखं सारखं दुधाला हलवण्याची गरज पडणार नाही. दुधाला एकदा छानपैकी व्यवस्थित बॉईल आल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर ॲड करायची. तसंच आपल्याला किती कमी जास्त गोड आवडतं त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी जास्त केलं तरीही चालतं. साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळली पाहिजे तोपर्यंत आपण त्याला बॉईल करून घ्यायचं आणि मध्येच 2-3 वेळेस छानपैकी हलवूनसुद्धा घ्यायचं. हे मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला दूध आटवण्याची बिलकुलही गरज नाही. त्यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे आपण कस्टर्ड पावडर घ्यायची. मार्केटमध्ये कोणत्याही शॉपमध्ये कस्टर्ड पावडर ही इझिली अवेलेबल असते. ह्या ठिकाणी आपल्याला कस्टर्ड शेक बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला कस्टर्ड पावडरचं प्रमाण खूप कमी घ्यायचं. फक्त 2 चमचे कस्टर्ड पावडर घेऊन त्याच्यामध्ये 4 चमचे बॉइल्ड मिल्क ॲड केलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बऱ्याचदा कस्टर्ड पावडरच्या ह्या गुठळ्या बनतात, तसं कस्टर्ड पावडर कधीही दुधामध्ये ॲड नाही करायचं, कारण ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि मिल्कशेक पिताना आपल्या तोंडामध्ये त्याच्या गुठळ्या येत राहतील. त्यामुळे त्याला व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. चांगलं बॉईल झालेल्या दुधामध्ये आपण 4 ते 5 चमचे आपलं कस्टर्डची जी पेस्ट बनवली होती ती ॲड करायची. भरपूर जास्त प्रमाणामध्ये नाही ॲड करायची, नाहीतर दूध खूप जास्त आटून जाईल. दुधाची कन्सिस्टन्सी ही आपल्या शेकसारखी असली पाहिजे. कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर दुधाला 1 ते 2 वेळेस बॉईल आला की गॅस बंद करून टाकायचा. ह्या ठिकाणी आपल्याला जास्त बॉईल करण्याची बिलकुलही गरज नाही. त्याच गरम दुधामध्ये आपण 4 ते 5 केशरच्या काड्या ॲड करायच्या. त्यामुळे मिल्कशेकचा फ्लेवर हा खूप छान येतो. कस्टर्डमुळे कलर खूप छान आलेला आहे आणि केशरच्या काड्यामुळे फ्लेवरही खूप छान येतो. आता ह्या ठिकाणी आपण 2 प्रकारचे मिल्कशेक बनवू शकतो. एक तर आपण फ्रूट कस्टर्ड मिल्कशेक बनवू शकतो आणि दुसरं आपण बदाम मिल्कशेकसुद्धा बनवू शकतो. ह्या ठिकाणी मी फ्रूट शेक बनवलेला आहे. फ्रूटच्या ऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी काही ड्रायफ्रूटचे पीसेस कट करून ॲड केले तर तेही खूप छान लागतात. फ्रूट्स ॲड करण्याच्या आधी हे दूध व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण फ्रूट्स ॲड करायचे. मी फक्त पोमोग्रेनेट आणि ॲपल ॲड केला होता. ह्या ठिकाणी सध्या मँगोचा सीझन आहे तर तुम्ही मँगोही ॲड करू शकता. सोबतच बनाना आवडत असेल तर तुम्ही तोही ॲड करू शकता. आपल्या आवडीनुसार आपण ह्यामध्ये फ्रूट्स ॲड करायचे. पण लक्षात घ्यायचं की कधी पण मिल्कशेक बनवताना त्याच्यामध्ये सिट्रस फ्रूट्स म्हणजे ऑरेंज, पायनॅपल, मोसंबी असे फ्रूट्स ॲड नाही करायचे. त्याची 2 कारणे आहेत. एक तर मिल्कशेकला भरपूर पाणी सुटतं आणि दुसरं दुधासोबत कधी पण सिट्रस फ्रूट खाल्ले जात नाहीत. त्यामुळे काळजी घ्यायची की आपण त्यामध्ये असे कोणतेही फ्रूट्स ॲड नाही करायचे. हे कस्टर्ड मिल्कशेक थंडच सर्व केलं जातं. फक्त 4 पदार्थ वापरून दूध, साखर, कस्टर्ड पावडर आणि फ्रूट्स हा एकदम टेस्टी असा आपला कस्टर्ड फ्रूट शेक बनवून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.